तर नमस्कार मित्रांनो, आपण निघालो आहे अशा मंदिराकडे जे लोकेटेड आहे ठाण्यामध्ये. तर त्या मंदिराचं नाव जागन्नाथ महादेव मंदिर असं आहे. काही लोकांना खूप कन्फ्युजन असतं की त्या मंदिराचं नाव जगन्नाथ महादेव मंदिर असं बट तसं नाही आहे. त्या मंदिराचं नाव जागन्नाथ महादेव मंदिर आहे. तर ते मंदिर घोडबंदर रोडच्या साईडलाच आहे. तर हे मंदिराचे एंट्रन्स आहे. तुम्ही पायऱ्यानेही चालू जाऊ शकता आणि बाईकनेही जाऊ शकता किंवा आपल्याकडे कोणतेही व्हेकल असेल त्या व्हेकलने पण आपण वरती जाऊ शकतो. तर अशी पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे वरती. तर तुम्ही व्हेकल वरती आणून पार्क करू शकता. तर हे आहे मंदिर. अतिशय सुंदर असं मंदिर इथे बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. निसर्गाच्या सहवासात असं सुंदर मंदिर बघणं म्हणजे खूपच छान वाटत आहे. मंदिराच्या सभागृहात आपला प्रवेश झाला. सर्वात पहिली भेट आपली नंदी महाराजांशी होते. तर तुम्हाला माहितीच असेल की नंदी महाराजांच्या कानात कोणतीही समस्या किंवा कोणतीही अडचण सांगितल्यास ती महादेवांकडे बरोबर पोचून जाते. तर ह्या मंदिराची विशेष बात म्हणजे ह्या मंदिरात जी शिवलिंग आहे ती स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे स्वतः निर्मित झाली किंवा स्वतः उत्पत्तीत झालेली. तर तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला आरती येत नसेल तर तुम्ही बघूनही आरती बोलू शकता. तर हे छोटंसं गणपतीचं मंदिर आहे जे खूप चांगल्या पद्धतीने बनवलं आहे. प्लस तुम्ही बघू शकता मूर्ती ही किती छान आहे. किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि तिथेच बाप्पाची लहान मूर्तीही ठेवण्यात आली आहे. तर आता तुम्हाला मी शिवजींची मूर्ती दाखवत आहे. ही मूर्ती खूप छान आहे. तुम्ही बघू शकता की सुंदर अशी शिव पार्वतींची मूर्ती आहे. प्लस नंदी महाराज पण आहेत आणि हनुमानजी पण. बाकी तुम्ही मंदिराचं स्ट्रक्चरही बघू शकता. त्या काळात एवढं चांगलं काम करणे म्हणजे किती मोठी गोष्ट असेल. किती चांगलं काम केलं आहे मंदिरवर. एकदम नीट वाटत आहे मंदिर. काहीच कमी नाही मंदिरमध्ये. तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूलाही किती चांगलं नैसर्गिक व्ह्यू दिसत आहे. खूप छान. आणि इथे मंदिरामध्ये स्पेसही खूप आहे. तर तुम्ही बघू शकता किती स्पेस आहे मंदिराच्या बाजूला. तर तुम्ही शांतपणे इथे येऊन बसू शकता. आणि हे आहेत मंदिराच्या पायऱ्या जिकडून तुम्ही चालूनही येऊ शकता. मगाशी मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघून घ्या. तर आता आपण घरी जाण्यासाठी निघत आहोत. तर तुम्ही समोर बघू शकता की गायमुख चौपाटी आपल्याला दिसत आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती नक्कीच दाखवीन की गायमुख चौपाटीमध्ये काय आहे. आणि गायमुख चौपाटी मंदिरपासून खूपच जवळ आहे. तर पावसामुळे गाडी स्लिप मारत आहे. तर इकडून येताना तुम्ही आरामातच या आणि आरामातच जा. बाकी मंदिर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच इथे येऊन व्हिजिट करा. खरंच खूप चांगलं मंदिर आहे. खूप शांत वाटेल तुम्हाला, कम्फर्टेबल वाटेल. आणि हे मंदिर जास्त कोणाला माहीतही नाही आहे. तर तुम्ही लवकर येऊन इथं व्हिजिट करा आणि शांततेचा आनंद घ्या. तर आपला व्लॉग आता संपत आला आहे. तर आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असाच सपोर्ट राहू द्या. असाच सपोर्ट करत राहा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.